आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी। जिल्हा परिषदेत 5 स्वीकृत सदस्यांची तर पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्यांची निवड करण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांचा बावनकुळेंना सकारात्मक प्रतिसाद। बीडमधील ओबीसींच्या महाएल्गार सभेच्या बॅनरवर अखेर लक्ष्मण हाकेंचा फोटो। 17 तारखेला मंत्री भुजबळांची ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी सभा। याआधी सभेसाठी 2 वेळा लागलेल्या बॅनरवर हाकेंचा फोटो नसल्यानं झाली होती चर्चा। पुण्यातील मावळ पंचायत समितीचं आरक्षण जाहीर। सभापतीपद मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी राखीव, तर आरक्षण सोडतीत महिलांना प्राधान्य। यंदा मावळ पंचायत समितीवर महिला राज दिसणार। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयितांना जामीन। वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकरला जामीन। मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर। नक्षल चळवळीतील वरिष्ठ नेता भूपतीसह तब्बल 61 माओवाद्यांचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या गडचिरोली पोलीस मुख्यालयात अधिकृतपणे शस्त्र खाली ठेवत करणार सरेंडर। महादेवी हत्तीणीबाबत हायपॉवर कमिटीकडे आज होणारी सुनावणी रद्द। आता 22 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार सुनावणी। हायपॉवर कमिटीकडून नांदणी मठाला देण्यात आली माहिती। राज्य सरकारच्या नव्या रेती धोरणाला नागपूर खंडपीठात आव्हान। 8 एप्रिल 2025ला जाहीर केलेलं नवं रेती धोरण रद्द करण्याची मागणी। नवं रेती धोरण चुकीचं असल्याचा याचिकाकर्ते कृष्णकुमार अग्रवाल यांचा दावा। पालघरमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। आरक्षण घुसखोरी विरोधात आदिवासी समाज आक्रमक। आमदार विलास तरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा। गोकुळ दूध संघानं केलेल्या डिबेंचर रक्कम कपातीवरून दूध उत्पादकांचा आंदोलनाचा इशारा। 16 ऑक्टोबरला ताराबाई पार्क इथल्या गोकुळच्या कार्यालयावर जनावरांसह काढणार मोर्चा।